भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले। एकूण 11 गटांवर आणि 11 गटांवरील 31 केंद्रांवर हे मतदान झाले। मतदानाची जर अंतिम आकडेवारी पाहिली तर ही लढत चुरशीची झाली हे मात्र नक्की। हे मतदान ज्या त्या गावात न होता 59 गावांचे मतदान 11 ठिकाणी होणार होतं। त्यामुळे लोक उत्साहाने येणार नाहीत अशी एक प्राथमिक शक्यता वर्तवली होती। पण उमेदवारांनी मतदारांना मतदानाच्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी चांगलीच व्यवस्था लावली होती। त्यामुळे मतदानाचा टक्का वाढलेला दिसतोय। आज सकाळी 8 वाजता हे मतदान सुरू झालं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची अधिकृत आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे। त्यानुसार कुरुगली केंद्रावर 2707 मतदानापैकी 2200 मतदान झालेलं आहे। हळदी गटावर 3393 मतदानापैकी 2748 इतकं मतदान नोंद झाले। सडोली खालसा गटावर 2868 मतदानापैकी 2274 इतकं मतदान नोंद झाले। हसूर दुमाला गटावर 2831 मतदानापैकी 2250 इतकं मतदान झाले। शाहूनगर परिधे गटावर 2990 मतदानापैकी 2297 इतकं मतदान नोंद झालेलं आहे। राष्ट्रीय बुद्रुक या सर्वात मोठ्या गटावर 3467 मतदानापैकी 2589 इतकं मतदान नोंद झालेलं आहे। घोटोडे या गटावर 2143 म्हणजे 2143 मतदानापैकी 1752 इतकं मतदान झालेलं आहे। शिरगाव मतदान केंद्रावर 1978 मतदानापैकी 1459 इतकं मतदान झालेलं आहे। आवळी बुद्रुक या गटावर 2267 मतदानापैकी 1824 इतकं मतदान नोंद झालेलं आहे। गुडाळ गटांतर्गत 1894 मतदानापैकी 1298 इतकं मतदान झालेलं आहे। आणि शेवटच्या कसबा तारळे या गटावर 2421 मतदानापैकी 1696 इतकं मतदान झालेलं आहे। एकूण सर्व गटांची आकडेवारी पाहिली तर 28959 मतदानापैकी 22387 इतकं मतदान झालेलं आहे। आणि टक्केवारी जर पाहिली तर 78% मतदान सायंकाळी 5 पर्यंत झालेलं आहे। मतदानाची एकूण एक आकडेवारी पाहिली तर सभासदांनी अंतिम टप्प्यात ही निवडणूक मनावर घेतल्याचं दिसून आले। कारण एवढ्या लांबून येऊन सुद्धा मतदान झालंय याचा अर्थ मतदार जागरूक झालाय। या वाढलेल्या टक्क्याचा फायदा नेमका होणार कोणाला हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। उद्या भोगावती कारखाना कार्यस्थळावर सकाळी 8 वाजल्यापासून या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। त्यानंतरच ठरणार आहे की भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ता येणार कोणाची। या मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत आपोआप पोहोचण्यासाठी आता लागलीच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा के न्यूज।